स्वागत करतोय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पीटीसीच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण देशात केले जात आहे 128 192 देशामध्ये हे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कास्ट सामना सुरू होत आहे टिक न वाजून 15 मिनिटं होतात आम्ही वाट पाहतोय की पहिला चेंडू किती वाजता पडतोय उद्या ह्या पेक्षाही लवकर आम्ही स्पर्धा सुरू करण्याचा आमचा मानस असेल अजिंक्य टीम मीटिंग करा आणि लगेच शतकचे सजवा कारण फलंदाज मैदानात पोहोचले आहेत ऑल द बेस्ट बोथ द टीम वन्स अगेन I remind you, Padgate team on the toss elected field first. The match will be 5 overs. You have only 2 power play overs and good luck to everyone. Both the teams show the good game. Thank you so much. Over out to commentary box. Thank you so much once again. Thank you so much, मचिंद्र सर. बहुत ही बढ़िया आयोजन और बहुत ही बढ़िया नियोजन. PPL सीजन की अगर बात करें तो ये पहला सीजन आपको नजर आता हुआ और ये सबसे बड़ी बात रहेगी कि पनवेल समालोचक एसोसिएशन आयोजित ये टूर्नामेंट है. कमेंटेटर्स की मेहनत किस तरीके से रंग ला रही है ये आपके सामने है और जिस अंदाज में मचिंद्र सर ने कहा कि अगर कोई भी कमी हो तो आप इंस्टाग्राम पर आप उनके अकाउंट पर जाकर संदेश मैसेज आप डाल सकते हैं. चलिए मैच ऑन होने जा रहा है. दोनों ही टीमों को ढेर सारी शुभकामनाएं. मेरे साथ जुड़ चुके हैं मेरे साथी कमेंटेटर प्रवीण जी जो कि इस मैच में मेरा साथ जरूर देंगे. एक मराठी भाषा की बेहतरीन आवाज जरूर मेरे साथ. चलिए सलामी बल्लेबाजी की जोड़ी इस वक्त विकेटों के बीच में नजर आती हुई. मैं रिक्वेस्ट करूंगा दोनों ही टीम से कि आपका एक एक्स्ट्रा प्लेयर 12वां जो खिलाड़ी होता है उसे हमारे कमेंट्री बॉक्स में पहली गेंद डालने से पहले आपको भेजना है. पहली ओवर की जिम्मेदारी जवाबदारी संभाली है प्रताप ने. प्रताप अपने रनअप पर और देखा जा सकता है 10 से 15 कदमों का रनअप लेकर गेंदबाजी करना पसंद करते हैं. अब देखने वाली बात यह होगी कि सुबह का वक्त है थोड़ा सा ग्राउंड जरूर ओस के कारण नर्म होगा और इस ग्राउंड पर कितने रनों का टारगेट सेट करती है बैटिंग यूनिट टीम. यस अंपायर का इशारा आता हुआ मैच को ऑन करना है. मैच की शुरुआत करनी है. मनोज गुप्ता सर एक लोकप्रिय अंपायर. क्या बात है. डीजे सैंडी एक बेहतरीन धुन आप तक के पहुंचाते हुए पहली गेंद लेकर तैयार. पहली गेंद थोड़ी सी लो फुल टॉस गेंद थी. कारपेट के सारे खेलने की कोशिश. गेंद आती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ. थोड़ी सी खराब फील्डिंग जरूर देखने मिली थी लेकिन विकेटों के बीच में 2 रनों के लिए दौड़ लगी और कामयाबी बल्लेबाजों के कदम चूमती हुई. इस 2 रन के साथ अकाउंट ओपन किया है पंकज ने. उनका साथ देने उतरे हैं प्रमोद. इस तरीके की सलामी बल्लेबाजी की जोड़ी जरूर नजर आती हुई. यस अंपायर ने कुछ सूचना हम तक के पहुंचाई है कि विकेटों के ऊपर नहीं दौड़ना है. विकेटों के कोने से आपको दौड़ना है. जब स्ट्रोक विद द रन आप ले तो आपसे रिक्वेस्ट रहेगी कि विकेटों के कोने से दौड़ लगाएं ना कि बीच में से. नहीं तो विकेटों को नुकसान हो सकता है और ये विकेट लगभग 10 दिन चलेगी. अगली गेंद लेकर तैयार. फिर से एक बार गेंदबाज प्रताप लेट कट करने का प्रयास किया. तेज तर्रार गेंद थी. गुड मॉर्निंग कहती हुई ये गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई. बिल्कुल अच्छी वापसी की है प्रताप ने. गति की अगर बात करें तो नो डाउट और टप्पे की अगर बात करें तो सोने पे सुहागा रहा ये बॉल सुरक्षित डॉट के रूप में. अगली गेंद इस बार करारा प्रहार. गेंद पर अटैक किया है. गेंद जाती हुई सीमा रेखा पार. ये आता हुआ खूबसूरत 4. पंकज ऑन फायर. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. करारा प्रहार. गेंद आउट ऑफ द पार्क. 4 रन. इस 4 के बाद अब करना पड़ेगा गेंदबाज प्रताप को थोड़ा सा विचार. प्रताप थोड़े से महंगे साबित हुए हैं. अगली गेंद इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है. गेंद हवा में और यह खूबसूरत कैच. एक तुम्हारी तो एक हमारी. इस तरीके का दृश्य ग्राउंड में देखने मिलता हुआ. मान्य श्री प्रीतमजी पाटील साहेब मनापासून आपला हार्दिक स्वागत.
आणि गणेश जोशी साहेब आपला पण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत पनवेल प्रीमियर लीग मध्ये मनापासून आपला हार्दिक हार्दिक स्वागत। एक विकेट जरूर लिया है प्रताप ने, बहुत ही बढ़िया तरीके से, इसे कहा जाता है पलटवार। पहली बॉल पर चौका जड़ा, उसके बाद इन्होंने अटैक किया, थोड़ी सी ललचाती हुई गेंद रखी थी, मिस टाइमिंग स्ट्रोक कर बैठे थे पंकज और अपना विकेट जाया कर कर पवेलियन की राह लौटे जरूर। 4 गेंदों में महज 6 रन का उनका योगदान रहा। पंकज की कमी पूरी करने के लिए नए बल्लेबाज आए हैं प्रणय भोईर। इस बार थोड़ी सी फुल टॉस गेंद थी, बल्ले को स्विंग किया, गेंद आती हुई डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के पार, ये आता हुआ एक और खूबसूरत 4। ब्यूटीफुल स्ट्रोक, नो डाउट। लो फुल टॉस गेंद पर अटैक करना ये एक अच्छे बल्लेबाज की निशानी होती है, उसी निशानी को पूरी तरीके से कन्वर्ट करते हुए इस बार देखिए ऑन द राइज खेलने की कोशिश की थी, जगह बनाकर खेलने का प्रयास किया था, थोड़ा बैकफुट पर गए थे लेकिन शॉट मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात थे। खूबसूरत 30 यार्ड में फील्डिंग की, गेंद को डॉट के रूप में कन्वर्ट किया। एक ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पे नजर डालें तो स्कोर बोर्ड पर स्कोर 2 आंकड़ों में कन्वर्ट होता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान के बाद। माने श्री गणेश जी जोशी साहब, मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा कि सर आपको मंच पे आना है, मंच की शोभा बढ़ानी है। आपका हार्दिक स्वागत है पीपीएल प्रीमियर लीग, यस पनवेल प्रीमियर लीग में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है, सुस्वागतम। 5 ओवरों का ये मुकाबला है जिसमें 2 ओवर पावर प्ले के होंगे। पहले बल्लेबाजी करती हुई सिद्धिविनायक टीम ने 10 रन 1 विकेट गंवाकर बनाए हैं। जरूर शानदार शुरुआत कही जा सकती है, पावर प्ले में भरपूर फायदा उठाया है, नो डाउट बड़े हिट जड़े हैं, 2 चौके देखने मिले लेकिन 1 विकेट जरूर लेने में कामयाब रहे गेंदबाज। मेरे साथ जुड़ चुके हैं मेरे साथी कमेंटेटर प्रवीण ठाकुर। सुनते हैं आने वाली 1 ओवर की कहानी इनकी जुबानी। आइए सर। 5 ओवर से ना, एक ओवर इनको करने तो थोड़ा रेडी तो होना, तो क्विक तो होना, शांत बैठेंगे तो ठंडे हो जाएंगे। हाँ, धन्यवाद शहजाद शेख। अप्रतिम आयोजन बघायला मिळत आहे आणि मला इथं संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचं खूप मनापासून हार्दिक धन्यवाद मानेन। तर घेऊन चल सामना जाणतोय सिद्धिविनायक ओवले वर्सेस भरत स्मृती पडघे, या 2 संघांमध्ये एक अप्रतिम लढत बघायला मिळत आहे। खरं तर पहिलं षटक संपलंय, एक फलंदाज गमावलाय, मात्र 10 धावा धावपलकावर लागल्या जातात। मॅन्डेटरीचं दुसरं पॉवर प्लेचं षटक बघायला मिळत आहे। एक डावखुरा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रणय भोईरच्या माध्यमातून। क्लिंग बॉल, अफलातून दर्जाची गोलंदाजी, स्लोअर वनचा वापर केला होता, अतिशय फसवाबद्ध चेंडू प्रणय भोईरला कळला नाही आहे आणि एष्ट्यांचा वेध घेतला गेलाय। प्रणय त्याचा दुसरा हा शिलेदार बाद होतोय। सात चेंडूचा खेळ संपला, धावा धावपलकार मात्र लागले जातात। तब्बल 10 धावा मात्र 2 फशिले दलांना मात्र गारद करण्यात यश प्राप्त केले पडघे संघाच्या गोलंदाजांनी। आतापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये असा विचार करूयात की जबरदस्त गोलंदाजी आणि ओवल्या संघासारख्या एक मातब्बर संघाला मात्र इथं बांधून ठेवलाय। खऱ्या अर्थानं आपण असं विचार केला, प्रमोद शेलके म्हटलं तर एक जुना जाणता एक जबरदस्त आकर्षक खेळाडू आणि स्वतः कर्णधार आहे आणि काटेरी मुकुट परिधान करणारा हा कर्णधार मात्र आता सध्या
थोडंसं अडचणीत येईल की काय असं वाटू लागलंय, कारण सध्याच्या घडीला एका बाजूला मात्र त्याचे 2 शिलेदार गारद झालेत आणि गारद करण्यामध्ये नक्कीच दोन्ही गोलंदाजाचा आता जो गोलंदाज आहे दुसरा गोलंदाज अल्पेश पहिल्याच चेंडूवर मात्र सफलता मिळवतोय, फसव्या चेंडू टाकतोय आणि नक्कीच इथं फलंदाजाला प्रणय भोई सारख्या खतरनाक डावखुऱ्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. पुढचा चेंडू सोरेक चेंडू पुन्हा एकदा फसव्याचा चेंडू टाकला होता, स्लोअर वनचा वापर अतिरिक्त केला गेला आहे. दोन्ही चेंडूमध्ये एक धाव सहजगत्या पूर्ण केली गेली, एका धावेने संघ मात्र पोहोचलाय. या दरम्यान जाऊया पुन्हा एकदा एक प्रतिम दर्जाचं गोलंदाजी बघायला मिळतंय. 2 चेंडूमध्ये खर्च झालेत आतापर्यंत, मात्र एक सफलता देखील मिळाली, एक धाव पूर्ण केली गेली. अतिशय क्रिकेटच्या परिभाषेतील हा ब्रह्मास्त्र टाकलं गेलंय, जबरदस्त चेंडू टाकला गेला. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीने प्रमोद शेंडे खेळून काढतोय, कारण त्याला माहिती आहे 2 फलंदाज गारद झाल्यानंतर मात्र जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांना मुभा हवी होती, रिस्ट्रिक्शन आहे, परंतु सध्या तरी मात्र गोलंदाज हवी होताना दिसत आहेत. प्रभावी अस्त्र टाकलं गेलंय अल्पेशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. चौथा माफ करा, स्लोअर वनचा पुन्हा एकदा वापर आणि बॅट आणि चेंडूमधलं समीकरण जुळत नाही. निसर्गाचा नियम आहे, जिथं मिलन नाही तिथं उत्पत्ती नाही आहे. मग हा चेंडू देखील डॉट चेंडू गेला आहे आणि हा चौथा चेंडू नक्कीच डॉट टाकला गेला. पुन्हा एकदा अल्पेश काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. खरं तर या पनवेल प्रीमियरच्या माध्यमातून असा विचार करूयात तर तालुक्याच्या लेवलचे खेळाडू खेळताना दिसत आहेत, मात्र या मातब्बर खेळाडूंना मात्र शांत करण्यात यश प्राप्त केलं आहे. पुन्हा एकदा प्रतिम चेंडू कट केलाय, मात्र एक धाव सहजगत्या सुंदर क्षेत्ररक्षण गेलंय, एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावाने संघ पुढे सरसावलाय, संघ मात्र पोहोचलाय तब्बल 13 या घरात. 13 आकडा क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातोय, पण तो अशुभ आकडा कोणासाठी असेल ते येणारा काळ ठरवणार आहे. खरं तर ओले संघाची पहिलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं, त्याच्यामध्ये मात्र 10 धावा खर्च झाल्या होत्या, एक सफलता देखील मिळवली होती. मात्र सध्याच्या घडीला अल्पेश काय जबरदस्त कंजूस स्वरूपातली गोलंदाजी बघायला मिळते आहे. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धत चेंडू टाकला गेला, तेवढ्या ताकदीने तटवलाय, मात्र एक धाव डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रमोद शेळके डेंजर रनकडे धावत होता, मात्र सहजगत्या ओव्हरथ्रोचा पुरेपूर फायदा मिळतोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या गेल्यात. प्रमोद घरत 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावांनी संघ मात्र पुढे सरसावला आहे, संघ मात्र पोहोचला आहे तब्बल 15च्या घरात. 2 पहला ओवर लेकर आए थे गेंदबाज प्रताप, उन्होंने खर्च किए कुल मिलाकर 10 रन. दूसरी ओवर लेकर आए थे अल्पेश ने महज 5 रन खर्च किए और 2 विकेटें इस ओवर में गिरी हैं. बिल्कुल पहली विकेट पहली ओवर में, सेकंड विकेट सेकंड ओवर में. इस तरीके से अब तक के गेंदबाजी का विश्लेषण कुछ इस प्रकार का रहा. कंजूसी भरी गेंदबाजी, महंगाई के जमाने में कम खर्चीली ओवर जरूर की है दोनों ही गेंदबाजों ने. नए गेंदबाज फिर से एक बार सज्ज होते हुए अपने बॉलिंग मार्ग पर. नितिन मात्रे, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में और यह मौका बनाता हो, कैच हुआ है ड्रॉप. इजी कैच यहां पर ले सकते थे, लेकिन कैच हुआ है ड्रॉप. यस, कैच हुआ है ड्रॉप. जीवनदान मिला है बल्लेबाज को, रोशन मेयर को. यहां पर जीवनदान जरूर मिला है, एक लाइफलाइन मिली है. इस लाइफलाइन का कितना फायदा उठाते हैं ये देखने वाली बात रहेगी जरूरी. भगवान ने इस कैच को छोड़ा है. इस बार देखिए करारा प्रहार, गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार, गेंद जाती हुई मिड विकेट बाउंड्री के पार, 6 रनों के लिए फरार.
9:15 पर मैच की हुई है शुरुआत, पहली बॉल हुई है डिलीवर और उसके बाद मान लीजिए इस वक्त विकेटें साथ देती हुई बल्लेबाजों का। शॉर्ट पिच गेंद थी और शॉर्ट पिच गेंद पर किस तरीके से प्रहार करना चाहिए ये चीज को प्रूव किया बल्लेबाज ने, पुल किया और सक्सेसफुल किया 6 रन के लिए। करारा प्रहार इस 6 के साथ रनों की रन संख्या में जो अकाल पड़ा हुआ था वो अब थोड़ा सा उभर कर रनों में तब्दील होता हुआ स्कोर 22 रनों पर। इस बार देखिए बैकफुट पर हटे, जगह बनाई, करारा प्रहार किया, गेंद जाती हुई डीप पॉइंट बाउंड्री की तरफ, खिलाड़ी दर्शक बनकर देखते रहे, गेंद सीमा रेखा पार, यह आता हुआ दंदनी 4। आउटफील्ड की अगर बात करें तो बहुत ही फास्ट है आउटफील्ड, और इस बल्लेबाज की अगर बात करें तो अब ये जो खिलाड़ी है इनकी गाड़ी रनों की टॉप गियर में इस वक्त दौड़ती हुई। बड़ा हिट, उसके बाद बैक टू बैक एक दंदनाता चौका, अगली गेंद। इस बार देखिए बैट को ताकत के साथ स्विंग किया था, चलिए भाग्यशाली रहे कि बैट का अंदरूनी किनारा नहीं लगा, नहीं तो दुर्घटना घट सकती थी। गेंद रही डॉट के रूप में। स्कोरबोर्ड पर अगर नजर डालते हैं तो स्कोरबोर्ड पर स्कोर 26 रनों पर दर्शाता हुआ। किफायती भरा ओवर बैटिंग यूनिट टीम के लिए रहेगा ये जरूर। इस बार देखिए बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में, अच्छी फील्डिंग, बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को स्टॉप किया। 2 रन के लिए निकले थे बल्लेबाज जरूर और 2 रन यहां पर मुकम्मल किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, अच्छा कॉम्बिनेशन दोनों ही बल्लेबाजों के बीच जरूर देखने मिलता हुआ। अगली गेंद लेकर तैयार होंगे फिर से एक बार निखिल। ओह, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, फुल लेंथ गेंद की थी, बल्ले की जड़ से खेला है, गेंद आती हुई डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में। जब तक के खिलाड़ी गेंद को रिसीव करते, थ्रो करते, यहां पर रनों के लिए दौड़ लगती हुई और मुकम्मल किए यहां पर 2 रन। 2 रन के साथ ओवर की हुई है समाप्ति। कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या पर नजर डालते हैं तो स्कोर 30 रनों पर दर्शाता हुआ 2 विकेटों के नुकसान के बाद पहले बल्लेबाजी करती हुई सिद्धिविनायक टीम का। नेक्स्ट मैच उस्मान पटेल और I11 ओवे। उस्मान पटेल, I11 ओवे के उस्मान पटेल, मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा टॉस के लिए आना है एक इनिंग की समाप्ति के बाद। अर्श 11 खेरने, इनके टीम के जो कैप्टन है, मैं उनसे विनंती करूंगा कि आपको भी आना है टॉस के लिए। प्रशांत, रेडी रहना है। एक इनिंग की समाप्ति के बाद टॉस की प्रक्रिया हम पूरी करेंगे प्रेजेंटेशन बॉक्स में, तो मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा कि आपको रेडी रहना है। जैसे ही आपको कॉल दिया जाएगा एक इनिंग की समाप्ति के बाद आपको ताबड़तोड़ संपर्क साधना है टॉस के लिए। तो लेते हैं दोस्तों एक डीजे वाला ब्रेक, फिर जुड़ेंगे आपके साथ पनवेल प्रीमियर लीग 2021 से जरूर। क्या बात है, बहुत ही सुंदर संगीत पनवेल प्रीमियर लीग का ये आपने जरूर सुना होगा और बहुत ही बढ़िया तरीके से पीटीसी लाइव इस टूर्नामेंट को बहुत ही सुंदर अंदाज में कवर करती हुई। हाल ही में रायगढ़ प्रीमियर लीग भी एक बिग, बहुत ही बड़े पैमाने का टूर्नामेंट आपने जरूर देखा होगा। पनवेल प्रीमियर लीग उसी मुकाम पर, उसी दर्जे पर इस वक्त टच होता हुआ नजर आ रहा है। जिस अंदाज में यहाँ पर पनवेल समालोचक एसोसिएशन के जो अध्यक्ष हैं उनकी सोच, और ये सोच पूरी तरीके से उभर कर आती हुई एक क्रिकेट टूर्नामेंट के रूप में। अगली गेंद, नए बड़ा हिट लगाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक है, खिलाड़ी के सर के ऊपर से सलामी देती हुई गेंद 4 रनों के लिए। अल्पेश की पहली गेंद का स्वागत किया है 4 रनों के साथ डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में। अगली गेंद
इस बार देखिए बैट का मोटा सिरा लगा था, स्ट्राइक को रोटेट करने की कोशिश की गई, सिंगल रन आसानी के साथ कन्वर्ट किया और 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया। अब तलक के बात करें बल्लेबाज प्रमोद, इस बार देखिए बैकफुट पर स्टाइलिश स्ट्रोक, गेंद जाती हुई डीप पॉइंट बाउंड्री की तरफ तेज गति से 4 रनों के लिए। आठ गेंदों में 21 रन तूफानी पारी खेलते हुए प्रमोद। इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक, बिल्कुल फेस पर मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात थे, उनके हाथों में कैच देकर पवेलियन की राह लौटते हुए विकेट का होता हुआ पतंग लगता हुआ इस वक्त बैटिंग यूनिट टीम को एक और बड़ा वाला झटका। पनवेल प्रीमियर लीग 2021 का ये आज का दूसरा दिन, और दूसरे दिन की अगर बात करें तो मान्यवर की यहाँ पर उपस्थिति हो चुकी है। उन सभी का तहे दिल से इस्तकबाल है, वेलकम है, स्वागत है। प्रीतम पाटिल सर भी उपस्थित है, उनका भी तहे दिल से इस्तकबाल है। नंद कुमार गायकवाड़ सर भी उपस्थित हैं, संदीप मात्रे सर भी यहाँ पर मौजूद हैं। उन सभी का हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं, वेलकम करते हैं, स्वागत करते हैं। और स्पेशली जहीर पटेल साहब, एक बेहतरीन आवाज के मालिक, एक बेहतरीन कमेंटेटर के साथ साथ एक बेहतरीन क्रिकेटर, उनका भी तहे दिल से हम धन्यवाद और इस्तकबाल करते हैं। यहां देखिए क्या दुर्घटना घटी, दोनों ही पैरों के बीच की जो दरार थी उसमें से गेंद फरार, 4 रन। न्यू बैट्समैन रोशन ऑन स्ट्राइक, और आते ही साथ रोशन ने अपने इरादे यहां पर दर्शाए हैं जरूर। रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश, इसे कहा जाता है 2 धारी तलवार, लगा तो तीर नहीं तो फकीर। उसी तरीके का दृश्य जरूर देखने मिलता हुआ। गेंद रही डॉट के रूप में, ओवर की हुई है समाप्ति। लगभग 4 ओवरों की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करती हुई सिद्धिविनायक टीम ओले टीम का स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 43 रन। विकेटों की अगर बात करें तो 3 विकेटों के नुकसान के बाद अंतिम और आखिरी ओवर बचा हुआ है। इस ओवर को मुंबई की परिभाषा में कहा जाता है तोड़ू फोड़ू ओवर। इस ओवर में ना बल्लेबाज आओ देखते हैं ना ताओ, जो भी मिला उसे खाओ। देखते हैं इस ओवर में कितने ज्यादा रन जोड़ने में सक्षम और कामयाब हो पाते हैं बल्लेबाज। क्या होगा क्या नहीं देखेंगे जरूर, लेकिन पनवेल प्रीमियर लीग का एक सॉन्ग सुनेंगे जरूर। तारीफ करनी होगी सभी कमेंटेटर्स की, समालोचक की, कि जिन्होंने ये जिम्मेदारी उठाई, इस टूर्नामेंट को बहुत ही बढ़िया तरीके से आकार दिया। जिस तरीके से सर ने कहा था, बिल्कुल अध्यक्ष सर ने कहा था, मचेंद्र सर ने कहा था कि मैच शुरू होने से पहले कि हम एज अ कमेंटेटर खाली कमेंट्री करने जाते हैं, लेकिन टूर्नामेंट ऑर्गेनाइज करना कितना भारी काम होता है, कितने
प्रेशर में रहते हैं, कितना दबाव रहता है, ये चीज को उन्होंने स्वीकारा। तो मैं तारीफ करूंगा सभी कमेंटेटर्स की, पनवेल के जितने भी एसोसिएशन के मेंबर्स हैं उन सभी का मैं तहे दिल से धन्यवाद इसलिए प्रकट करूंगा क्योंकि उन्होंने ये जिम्मेदारी ली है कि इस टूर्नामेंट को एक अलग मुकाम दे, एक अलग पहचान दे, और वाकई में इनकी मेहनत इस वक्त रंग लाती हुई। थैंक यू सो मच मचिंद्र सर, जो सुनहरी संधि दी मुझे इस मंच के लिए। इस बार देखिए तेज तर्रार गेंद थी, कंट्रोल नहीं रख पाए अपनी गति पर, आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंद को कर बैठे। वाइड बॉल का इशारा अंपायर मनोज गुप्ता के माध्यम से आता हुआ अतिरिक्त रनों में ये 1 रन जुड़ता हुआ, और ये पहली मेरे ख्याल से वाइड रहेगी। आज के दिन की पहली बॉल वाइड के रूप में की है। नए गेंदबाज आए हैं ऋषिकेश चौधरी। ऋषिकेश की अगर बात करें तो अंतिम और आखिरी ओवर का जिम्मा संभाला है। इस बार देखिए पॉपिंग क्रीज के कोने से गेंदबाजी कर रहे हैं, ये बहुत ही बढ़िया, जिसे वाइडिश यॉर्कर कहा जाता है, और उसी तरीके की गेंद, यानी बिल्कुल विकेटों के कोने से गेंद कर रहे हैं। बल्लेबाज को खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं, उसी अंदाज में गेंदबाजी करते हैं। मैं तो कहूंगा कि ये गेंदबाज अंतिम और आखिरी ओवर के स्पेशली गेंदबाज के रूप में इन्हें लाया गया है, और शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। भले से पहले वाइड गिरी हो, लेकिन जो वापसी की है वो बहुत ही बढ़िया। अगली गेंद इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक है, लेकिन जाएगा आउट ऑफ द पार्क। 6 रन। बिल्कुल किस्मत भी साथ देना जरूरी है, और उसी अंदाज में खेला गया स्ट्रोक 6 रन। अक्सर हम कहते हैं कि कम से कम क्रिकेट में आपके साथ 10% लक होना जरूरी। इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक था, लेकिन नो मैन्स लैंड पे गेंद गिरती हुई, जब तक के थर्डमैन पर गेंद को फील्ड किया जाता, 1 रन आसानी के साथ यहां पर मुकम्मल किया, और इस 1 रन के साथ रनों की जो रन संख्या है वो दर्शाती हुई 51 रन, यानी 50 रनों का जादुई आंकड़ा क्रॉस करती हुई इस वक्त सिद्धिविनायक टीम शानदार अंदाज में, जानदार अंदाज में मैं तो कहूंगा इस वक्त बल्लेबाजी जारी है। लेकिन तारीफ करनी होगी गेंदबाज की, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। एक बड़ा हिट लगा है जरूर, लेकिन वापसी के इरादे मन में अभी भी नजर आते हुए। अगली गेंद फिर से एक बार, इस बार देखिए गति में थोड़ा सा मिश्रण किया था, नकल बॉल जिसे कहा जाता है, अकल लगाकर नकल बॉल की, और उसका फायदा मिला, गेंद रही डॉट के रूप में। गति में थोड़ा सा मिश्रण करना वो फायदेमंद साबित हुआ, और यहां पर बल्लेबाज पहले से मन बना चुके थे, डिसाइडेड स्ट्रोक करना चाह रहे थे मिड विकेट के जोन में, लेकिन बैट और बॉल की नाराजगी दिखी। बचा हुआ काम कीपर ने किया, गेंद रही सुरक्षित डॉट के रूप में। अच्छा कमबैक करते हुए इस वक्त जरूर गेंदबाज रोशन ऋषिकेश। इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे शानदार अंदाज में कैच को लपका, विकेट का हुआ है पतंग, लगता हुआ एक और बड़ा वाला झटका। बिल्कुल विकेट गिरा है, रनों की रन संख्या पर नजर डालते हैं। रुका हुआ स्कोर इस वक्त 51 रनों पर दर्शाता हुआ। नेक्स्ट मैच के टॉस के लिए मैं आमंत्रित करूंगा दोनों ही टीम कैप्टन्स, आइए प्लीज। I11 ओवे वर्सेस अंश 11 किरने, ये दोनों टीम के कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा आपको आना है टॉस बॉक्स में। इनिंग की समाप्ति के बाद हम टॉस की प्रक्रिया पूरी करेंगे, तो मैं रिक्वेस्ट करूंगा दोनों ही टीम कैप्टन्स आपको उपस्थित रहना है इनिंग की समाप्ति से पहले। इस बार देखिए थोड़ी सी लो फुल टॉस गेन करने की कोशिश की थी, गति में थोड़ा सा मिश्रण करने की कोशिश की थी, लेकिन सिंगल रन, 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। इस 1 रन के साथ 5 ओवरों का कोटा हुआ है समाप्त। पहले बल्लेबाजी करती हुई सिद्धिविनायक टीम का स्कोर अगर देखें तो वो दर्शाता हुआ 52 रन। टारगेट रखा गया है 53 रनों का। अब देखने वाली बात यह होगी कि ये टारगेट पार करने में क्या बैटिंग यूनिट टीम स्वर्गीय भरत शेठ स्मृति पढ़ के टीम इस लक्ष्य को किस अंदाज में पार करती है,
किस तरीके से पार करती है ये आने वाली 5 ओवरें तय करेंगी। लेकिन उससे पहले चलते हैं टॉस बॉक्स में, जहां पर टॉस की प्रक्रिया हम पूरी करेंगे। मैं रिक्वेस्ट करूंगा दोनों टीम कैप्टन्स आइए, उस्मान पटेल और प्रशांत खानावकर, आपसे मैं रिक्वेस्ट करूंगा आपको आना है टॉस बॉक्स में। मेरे साथ मेरे साथी कमेंटेटर रोशन पाटिल जुड़ चुके हैं, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं पनवेल प्रीमियर लीग 2021 में। और कुछ ही वक्त के बाद मैच सेकंड इनिंग का होगा शुरू। मैं आमंत्रित करूंगा मेरे साथी कमेंटेटर्स को जो इस मैच की कहानी आप तक के पहुंचाएंगे। लेकिन चलते हैं उससे पहले हमारे डीजे सैंडी के पास। यस, थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं PPL सीझन 1चं हे शानदार पर्व. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिला सामना आपण पाहतो या ठिकाणी स्वर्गीय भरतशेठ स्मृती पडगे आणि त्याच्या विरुद्ध संघ आहे सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवळे. या दोन संघादरम्यान ही लढत. पनवेल प्रीमियर लीगचं हे पर्व तुम्ही पाहता. टॉससाठी दोन्ही कॅप्टन प्रशांतजी खानावकर आणि उस्मान पटेल दोन दिग्गज खेळाडू दोन्ही संघ नायकांना मी इन्व्हाइट करा, पण लगेच टॉससाठी यायचं आहे. तर 53 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. तो म्हणजे स्वर्गीय भरतशेठ स्मृती पडगे टीमला. सर्व आमचे समालोचक मित्र, मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभारी आहे. खूप मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी पनवेल समालोचक असोसिएशनचा आणि मच्छिंद्रजी पाटील, संदीपभाई वास्कर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगली स्पर्धा. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहताय काल अवकाळी पडलेला पाऊस, त्यामुळे थोडासा दमटपणा खेळपट्टीवरती आणि मैदानावरती निर्माण झाला आहे. थोडीशी आउटफील्ड देखील स्लो झाली होती, परंतु जसजसा उन्हाचा प्रहर वाढत जाईल तसतसा तुम्हाला या मैदानाची आउटफील्ड देखील तेवढीच फास्ट होताना पाहायला मिळेल. त्यामुळे थोडासा ॲडव्हान्टेज मिळेल बॅट्समनला. या ठिकाणी 53 धावांचा बचाव करायचा आहे. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवळे जो संघ आहे प्रमोद घरतचा, एक यशस्वी संघनायक, एक दर्जेदार खेळाडू म्हणून प्रमोदची ओळख, त्याला मात्र या सामन्यामध्ये 53 धावा रोखायच्या. तर दुसऱ्या बाजूनं मात्र या ठिकाणी स्वर्गीय भरतशेठ स्मृती पडगे टीमला या 53 धावांचा पाठलाग करायचा. खूप चांगला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने मैदान देखील सजवले सर्व PPL टीमच्या आयोजकांनी. त्यांच्या माध्यमातून होणारी स्पर्धा काल आपण पाहिला थोडासा व्यत्यय निर्माण झाला. निसर्गापुढे कोण माणूस काहीही करू शकत नाही हा प्रत्येक काल आपल्याला पाहायला मिळाला. कारण काल पाऊस देखील मोठ्या प्रमाणात या मैदानात पडला. थोडीशी स्पर्धा थांबली, परंतु आयोजकांनी घेतलेली मेहनत तुम्हाला आज या दिवसामध्ये पुन्हा एकदा इथे पाहायला मिळेल. तर टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन I11 ओवे टीमचे संघनायक उस्मान, त्यानंतर अंश11 केरने टीमचे संघनायक प्रशांतजी खानावकर, या दोन्ही संघनायकांना मी इन्व्हाइट करा, पण लगेच टॉससाठी यायचं आहे. बघा इनिंग ब्रेक जेव्हा होईल तेव्हा संघनायकांना मी पुन्हा एकदा विनंती करेन, सूचना करेन, आपण वेळेवरती या ठिकाणी टॉससाठी यायचं. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. पनवेल तालुक्याच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची आपण स्पर्धा PPL 1चं हे शानदार पर्व या ठिकाणी पाहतोय. तर सलामीवीर जोडी खऱ्या अर्थानं घरच्या मैदानावरती या ठिकाणी फलंदाज चाललाय. निकेश म्हात्रे यांच्या सोबत असेल खेळाडू निखिल म्हात्रे जो पडगे संघाचा एक विस्फोटक फलंदाज आहे. तर दोन्ही संघांना आमच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्सकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉससाठी दोन्ही संघनायक आपण यायचं आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही पाहताय अजय पाटील जो बेलवली संघाचा एक अष्टपैलू गुणवान खेळाडू आहे.
खूप वेग आहे या गोलंदाजाकडे आणि पहिल्या षटकापासून त्याला डॉमिनेट करायचा फलंदाजांना. तर सन्माननीय पाहुणे, आमच्या व्यासपीठावरती स्वर्गीय भरतशेठ स्मृती पडगे संघाचे आमचे टीम मॅनेजर आणि 40+ दर्जेदार खेळाडू प्रीतमजी पाटील पडगे, त्यांच्या समवेत या ठिकाणी ओवले टीमचे ओनर संघमालक उपसरपंच आदरणीय नंदकुमार गायकवाड साहेब, त्यानंतर माजी खेळाडू ओवले संदीपदादा म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालं. त्यानंतर खारकोपर संघाचा स्टार खेळाडू प्रतीक पाटील, खारकोपर संघाचे आमचे अमनजी भोईर आणि पेठ संघाचा एक गुणवान खेळाडू विवेक जोशी, या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी सामना सुरुवात झाली आणि पहिला षटक फेकण्यासाठी पॉवर प्लेचा गोलंदाज तयार होतो अजय पाटील मॅन फ्रॉम बेलवडी, आणि समोर मात्र घरच्या मैदानावरती निकेश तयार झालाय आपली एक मोठी इनिंग साकारण्यासाठी. पहिलाच बॉल या इनिंग मधला ओव्हर द विकेट अजय तयार. खूप चांगला फटका, यावेळेस तुम्ही पाहता क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कव्हरच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय, सरळ बॉल चला डीपेक्षा कव्हर, बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार, हा चौकार. संगीत तुम्ही ऐकता, या गीतानं मात्र डोंबिवलीचा एक युवक अविनाश आंबरे ज्याला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली या गीतानं, जो रेल्वेमध्ये त्याने तो गाणं तो सॉन्ग खऱ्यातनं त्याने गायला होता आणि प्रचंड त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. पहिल्या बॉलवरती मात्र आक्रमण केलंय फलंदाज निकेश म्हात्रेनं. निकेशला रोखणं खूप गरजेचं आहे, कारण एक चांगला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे ओव्हे टीमचा. त्याच्या अगेन्स्ट अजय तयार, रोअर फुट टॉस बॉल ऑन साईडमध्ये फटका सजवला. यावेळेस माझा डीपमधला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, अलॉंग द कार्पेट बॉल चालला डीपमध्ये. त्यानंतर एक सिंगल आली, या सिंगलने मात्र संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या लागली धाव फलकावरती, ती म्हणजे बिनबाद 5 धावा. आपण पाहतोय सिद्धिविनायक एंटरप्राइज ओवले टीमचा संपूर्ण जर स्कॉट तुम्ही पाहिला, त्या टीममध्ये रोहन मुंगाजी सारखा एक अनुभवी गोलंदाज, खूप चांगला गोलंदाज आहे त्यांच्या टीममध्ये. असे चांगले खेळाडू प्रमोद घरतच्या नेतृत्वामध्ये खेळताना तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. अजय तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, यावेळेस बॉलला उडवलाय, मिस टाइम स्ट्रोक, मिडऑफचा क्षेत्ररक्षक झेल खाली आणि रोशन मुंगाजीनं पकडलाय झेल, आणि इथे संपतोय खऱ्या हातानं फलंदाज आहे निखिल म्हात्रेचा खेळ. पाच धावसंख्येवरती हा पहिला ब्रेक थ्रू मिळाला सिद्धिविनायक एंटरप्राइज ओवळे टीमला. खूप महत्त्वाचा होता, कारण जेव्हा धावा कमी असतात तुमच्या स्कोर कार्डवरती, तेव्हा प्रेशर जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तेव्हा विकेट फार महत्त्वाचे असतात. आणि या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय प्रतिकेश शेळके, हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. अदयचा यस बाळू शेळके, खऱ्यातनं प्रसिद्ध नाव बाळू शेळके, इथे मात्र प्रतिकेश मैदानामध्ये चाललाय. तिसऱ्या क्रमांकावरती 5 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का बसला स्वर्गीय भरतशेठ स्मृती पडगे टीमला. इथून मात्र कमबॅक करायचं आहे खऱ्यातनं फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण जर का या विकेटमध्ये या खेळपट्टीमध्ये सातत्य टिकवलं गोलंदाजाने तर प्रेशर क्रिएट होईल फलंदाजांमध्ये. हा प्रेशर फार महत्त्वाचा आहे. परंतु एका बाजूने निकेश, यावेळेस देखील लोअर फुल टॉस बॉल तुम्ही पाहता, खूप चांगला फटका सजवला आणि मिडऑनमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण रोशन मुंगाजीच्या माध्यमातून. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस टीमचा आपण संपूर्ण स्क्वॉड जर पाहिला, त्या टीममध्ये तुम्ही पाहताय खऱ्यातनं रोहन मुंगाजीसारखा एक दर्जेदार खेळाडू, त्यानंतर आपटा जो आमच्या परिसरामधला एक चांगला खेळाडू, आपटा गावातला प्रणय भोईर तुम्हाला त्यांच्या स्क्वॉडमध्ये पाहायला मिळतोय. असे चांगले गोलंदाज मात्र त्या संघनायकाने निवडले. तर एका बाजूने तेवढाच ताकदवर संघ तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना. बाळू शेळके स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. आदई संघाचा सलामीवीर ओपनर असा हा खेळाडू मैदानामध्ये सज्ज होतोय. अजय तयार, यावेळेस खराब चेंडू बघा, अतिरिक्त उंची, थोडासा व्हेरिएशन करायचा होता आणि पंचांचा इशारा तो बीमर. यस, यावेळेस हा नो बॉल असेल, कारण पंचांनी दर्शवला या बॉलला नो, त्यामुळे फ्री हिटची संधी असेल फलंदाज निकेशकडे. स्किड झाला बॉल. सेमीफायनलच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने मोहम्मद हाफिजनं 2 टप्प्याचा चेंडू फेकला आणि वॉर्नर तो छक्का लगावला, तसा काहीतरी चित्र इथं घडलं. एक वेगळं व्हेरिएशन त्याला करायचं होतं, परंतु थोडासा बॉल स्किड झाला आणि त्यानंतर मग तुम्ही पाहताय हा नो बॉल घोषित केला आहे पंचांनी. फ्री हिटची संधी असेल. 2 धावा मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावेने संघ पुढे चालला. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 1 गडी बाद 8 धावा. फ्री हिटची संधी
आणि ती देखील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये निकेश कितपत फायदा उचलेल हे देखील पाहावं लागेल. ओव्हर द विकेट अजय तयार. थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय फलंदाज निकेशनं जरूर केला. इथे मात्र थोडासा अपयशी ठरला फलंदाज आणि एक कौतुक करावं लागेल अजय पाटील या गोलंदाजाचं. खऱ्या अर्थानं बेलवली गावचा हा खेळाडू आपण पाहतोय खूप चांगला परफॉर्मन्स त्याने मागच्या काळामध्ये बेलवली गावासाठी दिला आहे. ज्यामध्ये आकाश पवार नावाचा अजून एक खेळाडू, आकाश चोरगे असेल, असे दर्जेदार खेळाडू या बेलवली गावाने दिले. त्यामधला एक अनमोल हिरा अजय पाटील. ओव्हर द विकेट तयार. खूप चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस तुम्ही पाहताय कौतुक करावं तेवढं कमी अजय पाटीलचं. शेवटचा चेंडू निर्धाव फेकला आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर तुम्ही पाहता स्वर्गीय भरत शेठ स्मृती पडगे टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 1 गडी बाद 8 धावा. हिंदवी स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही श्रीची इच्छा. त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. पहिलं षटक संपलं अजय पाटीलचं. त्यानंतर संघनायक प्रमोद घरतनं एक वेगळं अस्त्र बाहेर काढलं तर म्हणजे लेफ्ट हँड बॉलर प्रणय भोईर मॅन फ्रॉम आपटा. अतिशय कमी वयाचा, नवीन जोमाचा आणि नवीन उमेदीचा हा गोलंदाज मैदानामध्ये सज्ज झाला. गतवर्षी आपण पाहिलं RPL सीझन 1 मध्ये सार्थक स्पोर्ट्स संघाकडून खेळला आणि यावर्षी मात्र तुम्ही पाहता सिद्धिविनायक एंटरप्राइज ओळे या संघाकडून त्याला खेळताना आपण पाहतोय. प्रमोद घरतच्या नेतृत्वाखाली त्याला भरपूर काही शिकायला मिळेल. तुम्ही पाहताय या ठिकाणी पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अजय पाटीलनं तर थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढला. तो म्हणजे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या सिद्धिविनायक एंटरप्राइजेस टीमचा. तदनंतर बाळू शेळके मैदानाच्या आतमध्ये आलाय. खूप चांगला दर्जेदार खेळाडू आहे. P2चं हे षटक या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. वाईडिश लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. पहिलाच बॉल प्रणयचा थोडासा वेग होता आणि दिशा देखील भरकटली आहे. फुलटॉस पद्धत चेंडू आणि पंचांचा इशाराला व्हाईट बॉल. अवांतर रन मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय भरत शेठ स्मृती पडगे टीमला. एका धाब्याने संघ पुढे चालला. धावसंख्येत वाढ झाली आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 1 बाद 9. तर टॉससाठी दोन्ही टीमचे संघनायक आपण यायचा I11 ओवे टीमचा संघनायक उस्मान आणि अंश 11 खेरणे संघाचा प्रशांत खानावकर. बघा खूप चांगला फटका आहे थर्ड मॅन आणि फर्स्ट स्लिपच्या मधून मात्र बॉल चाललाय खूप वेगानं सीमारेषा पार. हा चौकार. खूप चांगल्या पद्धतीने हा फटका सजवला बाळू शेळके या फलंदाजाने. 2 क्षेत्ररक्षणाच्या मधून मात्र तुम्ही पाहताय बॉल निघून गेला. मी मगाशी उल्लेख केला जसजसा उन्हाचा प्रहर वाढेल तसतशी आउटफील्ड देखील तेवढी फास्ट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचं प्रत्यय मात्र या मागच्या बॉलवरती बाळू शेळकेनं दाखवलं आहे. कमबॅक करणं फार गरजेचं आहे सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओव्हर टीमला. दोन्ही टीमचे खऱ्या अर्थानं ओनर्स देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस गती कमी केली. धीम्या गतीचा बॉल फिरून मारला आणि बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमारेषा पार. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन लगातार चौकार. त्यानंतर थोडासा त्या ठिकाणी रोहन आपला अनुभव शेअर करतो प्रणयच्या सोबत कारण या ठिकाणी खूप गरजेचं आहे. थोडासा त्याला प्रोत्साहन द्यावं लागेल प्रणय भोईरला. खूप गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू. अजून एक फुलटॉस पद्धत चेंडू तुम्ही पाहताय पंचांचा व्हाईट बॉल. या ठिकाणी आउटसाइड ऑफ स्टंप त्याला यॉर्कर फेकायचा होता परंतु पुन्हा एकदा दिशा भरकटली आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. अजून एक धाव ॲड होईल ती म्हणजे स्वर्गीय भरत शेठ स्मृती पडगे टीमच्या धावफलकावरती. एका धावेने संघ पुढे चाललाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 1 गडी बाद 18 धावा. चला टॉससाठी मी पुन्हा एकदा दोन्ही संघनायकांना विनंती करेन उस्मान आणि प्रशांत खानावकर. बघा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण लवकरात लवकर यायचं. हे षटक समाप्त होण्यापूर्वी
अन्यथा 4 षटकांचा सामना खेळला जाईल ही सूचना मात्र आली आहे बघा. लगेच प्रशांत खानवकर देखील पोहोचतील आणि त्यानंतर त्यांच्यासोबत उस्मान पटेल. एकाच विभागातील हे 2 खेळाडू आणि 2 संघांचे मात्र ते दोघे नेतृत्व करतील, त्यामुळे हा सामना भरपूर महत्त्वाचा असेल. तर प्रणय तयार पुन्हा एकदा. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, खूप चांगला पद्धतीचा कमबॅक या ठिकाणी प्रणयच्या माध्यमातून. आणि त्यानंतर अजून एक निर्धाव चेंडू या षटकातील आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये प्रणयच्या माध्यमातून चालली आहे. अजून पुढचा चेंडू फेकायचा आहे प्रणयला ओव्हर द विकेट. फुलरलेनचा बॉल, खूप चांगला फटका, मिड ऑफमध्ये बॉल चाललाय. त्यानंतर लॉंग ऑफमधला अजय चेंडू खाली आलाय. अजून एक सिंगल मात्र बाळू शेळकेच्या बॅटमधून आली आहे स्वर्गीय भरत शेठ स्मृती पडगे टीमला. आणि धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावरती आहे ती म्हणजे 1 गडी बाद 19 धावा. तर प्रणय तयार पुन्हा एकदा. या षटकातील कदाचित शेवटचा बॉल असेल आणि समोर निकेश तुम्ही पाहताय बॉटम एज घेतली आणि बॉल तिथेच विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि त्यानंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 19 धावसंख्येवर धावफलकावरती जाऊया आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये. मच्छिंद्र पाटील सर. A very good morning to one and present here. You are watching the wonderful journey of Panvel Premier League organized by Panvel Cricket Associations. दुसरा टॉस आपण दुसऱ्या सामन्याचं करतोय. माझ्या डाव्या बाजूला सर आपण इथे उभे राहा. माझ्या डाव्या बाजूला अंश 11 खेळण्याचे संघनायक प्रशांत खानावकर. माझ्या उजव्या बाजूला I11 क्रिकेट क्लब ज्याचे ऑनर्स कैलाश मात्रे आणि कॅप्टन ऑफ उस्मान पटेल. नंदकुमार गायकवाड साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. इट इज अ टेल, इट इज अ हेड. ओके, विल कॉल फर्स्ट. यस, प्रशांत खानावकर विल कॉल फर्स्ट. इट इज कॉल फ्रॉम प्रशांत खानावकर. इट इज अ टेल. यस, साहेबांना विनंती करतो आपण स्टँड बाबा. उस्मान, फर्स्ट ऑफ ऑल योर डिसीजन. फर्स्ट फील्ड. फर्स्ट फील्ड. उस्मान, आप कल गुजरात में खेल रहे थे, गुजरात के बाद यहाँ पर पहुंच चुके हैं, ट्रैवलिंग हो चुके हैं, क्या थकान महसूस कर रहे हैं? थकान तो महसूस है लेकिन करना है टीम के लिए जो भी. आपके ऊपर हमेशा I11 के कैलाश मात्रे हमेशा आपके ऊपर भरोसा जताते हैं. रायगढ़ प्रीमियर लीग में भी इतना अच्छा परफॉर्मेंस नहीं हुआ. यहाँ पर क्या उम्मीद होगी आपसे उनको? उम्मीद तो बहुत कुछ है उनको, क्योंकि हमेशा मेरे को उन लोग लेते हैं. उनका मैं शुक्रगुजार हूँ, क्योंकि आइलैंड कैलाश दादा को जितना मैं करता हूँ उतना कमी है. तो मेरा ऐसा मानना है क्या जो भी करना है हमें ही करना है अभी. गुड लक उस्मान. हमारे पास समय कम है. प्रशांत खानावकर, क्वेश्चन असतं तुम्हाला. टॉस जिंकला असता तर आपणही क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षणच करणार होतो, कारण सकाळची सुरुवात आहे. नक्कीच क्षेत्ररक्षणाला फायदा होईल, पण फलंदाजीमध्ये सुद्धा चांगला स्कोर मारण्याचा प्रयत्न करू. समोरच्या संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, त्याच्यामुळे चांगला संघ असल्यामुळे समोर रनचा चांगला टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. प्रशांत खानावकर, एक वन क्विक क्वेश्चन. तुम्ही सातत्याने क्रिकेट खेळता, प्रॅक्टिस कधी करता? प्रॅक्टिसला नाही वेळ भेटत, मग संडे सुट्टीच्या दिवशी खेळतो. लास्ट क्वेश्चन, व्हॉट विल से अबाउट दिस ब्युटिफुल ऑर्गनायझेशन? शब्द कमी पडतील या आयोजनासाठी नक्कीच, कारण ज्या अर्थी आयोजनाची मी पाहणी केली, म्हणजे मैदान आणि विकेट वगैरे खूप सुंदर बनवलंय. अप्रत्यक्षरित्या मी ऑनलाईन जेव्हा मॅच बघत होतो तेव्हा देखील म्हणजे ग्राउंड बघून असं खूप छान वाटत होतं. त्यामुळे नक्कीच आयोजनामध्ये काहीच कमी नाही ठेवली. ऑल द बेस्ट प्रशांत. न्यूज फॉर्म सेंटर, I11 ऑन द टॉस इलेक्टेड फील्ड फास्ट ओव्हर आउट टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू. टॉस संपन्न होतोय, परंतु मैदानामध्ये एक खूप चांगला क्षण तुम्हाला तिथे पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी रोशन म्हात्रेनं तो फ्लाइंग झेल पकडला. आणि इथे आपण पाहतोय पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. खूप महत्त्वाचा झेल त्या ठिकाणी पकडलाय. तो झेल आहे की 6 याचं उत्तर मात्र तुम्हाला मिळेल, कारण टायमिंग खूप चांगला होता रोशन म्हात्रेचा. अनेकदा या खेळाडूंना अशा फ्लाइंग झेल पकडला. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे, जो सीमारेषा लगत अगदी झेल पकडलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये सिद्धिविनायक ओळे म्हणजे प्रमोद घरचा संघ मैदानामध्ये खेळतो, आणि या टीमला ज्या जर्सी आम्हाला सुपूर्द केल्या ते आमचे खऱ्या अर्थानं राहुलजी उलवेकर आणि मयूरजी उलवेकर यांचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करीन. त्यांच्यानंतर स्वर्गीय भरतदादा स्पोर्ट्स पडगे, अजिंक्य पाटीलचा हा संघ आहे, आणि या संघाला मात्र जर्सी आम्हाला सुपूर्द केल्या ते शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आदरणीय एकनाथ शेठ म्हात्रे साहेब. या सर्व आम्ही दानशूर दात्यांचं या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. खूप महत्त्वाचा आणि क्रुशल मोमेंट असेल या स्पर्धेचा या सामन्याचा हा निर्णय, कारण बाळू शेलकनं ज्या पद्धतीने फटका सजवला होता आणि त्यानंतर त्याला चांगलं प्रत्युत्तर सीमारेषा लगत अगदी रोशन म्हात्रेनं दिलं, हे फार महत्त्वाचं आहे. तर निर्णय पोहोचेल आमच्यापर्यंत. तर डगआउटमध्ये थोडी शांतता बाळगा प्रीतम दादा.
निर्णय योग्य तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर निर्णय असेल आमचे कमिटी निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. खूप महत्त्वाचा हा निर्णय आहे. 2 लगातार चेंडू विशालनं डॉट फेकले आणि ते तिसऱ्या बॉलवरती मात्र एक चांगला फटका सोडला होता बाळू शेळकेनं. 18 बॉल 34 धावांची गरज होती. 2 लगातार निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय 16 चेंडू आणि 34 धावांची गरज होती. या बॉलचं उत्तर धावा की विकेट खूप महत्त्वाचं आहे. आणि या चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. मी विनंती करतो ड्रिंक्स ट्रॉली लगेच मैदानामध्ये दाखल करायची आहे. भरपूर महत्त्वाचा विकेट आणि या क्षण विकेट की षटकार या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि योग्य निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल याची आपण नोंद घ्या. खूप चांगली स्पर्धा पनवेल प्रीमियर लीग सीझन 1चं हे आयोजन. आणि असं म्हटलं तर फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. पनवेल समालोचक असोसिएशनने घेतलेली मेहनत, मच्छिंद्रजी पाटील, संदीपजी भास्कर यांची संपूर्ण टीम यांचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय आज या नगरीमध्ये. पनवेल तालुक्यातील सर्व तळागाळातील खेळाडूंना मात्र एक मोठं प्लॅटफॉर्म, एक मोठी संधी उपलब्ध करून दिली पनवेल प्रीमियर लीगच्या संपूर्ण आयोजकांनी. ज्या पद्धतीने या मैदानावरती आपण ही स्पर्धा पाहतोय, ओव्याचं हे मैदान आणि तिसऱ्या पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. कॅमेऱ्यामध्ये योग्य चित्रण देखील केलं गेलंय, तर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. फक्त संघनायक अजिंक्य तीस चेंडू आणि 53 धावेची गरज होती. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या अजयनं 8 धावा खर्च केल्या, त्यानंतर प्रणयनं 11 धावा खर्च केल्या. आणि डिसिजन आहे फलंदाज बाद. डिसिजन आलाय फलंदाज बाद. झेलबाद झालाय बाळू शेळके आणि इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओले टीमच्या माध्यमातून. लगातार 2 विकेट आणि तुम्ही पाहता या ठिकाणी अजून प्रेशर वाढवलंय सिद्धिविनायक एंटरप्राइजेस टीमच्या गोलंदाजांनी स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमवरती. 14 चेंडू आणि आता 34 धाब्याची गरज. 14 चेंडू आणि 34 धावा करायच्यात मॅचमध्ये विजयासाठी स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला. समीकरण एवढं मोठं देखील नाही आहे आणि अशक्य देखील नाही आहे. इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं. आता नवीन फलंदाज 5व्या क्रमांकाचा
भगवान मसे अजून एक अनुभवी खेळाडू खऱ्या पडगे टीमचा भगवान मसे मैदानामध्ये दाखल झालाय. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी स्वीकारून चांगली फलंदाजी करायची आहे. बघा खूप चांगली स्ट्रॅटर्जी आखली आहे प्रमोदनं. विशालच्या गोलंदाजीवरती तुम्ही पाहता एक आगळं वेगळं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात केलंय. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यामध्ये विशाल यावेळेस देखील हलक्या हातानं लॉफ्ट केलंय बॉलला आणि या स्पर्धेतली आजच्या दिवसातील विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. विशाल घरजसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या स्पर्धेतली ही दुसरी विकेट हॅट्रिक असेल कारण काल आम्ही पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये किरण पवार ज्यानं अर्धशतक देखील केलं आणि गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक देखील केली. अष्टपैलू कामगिरी या मैदानावरती केली आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका या ठिकाणी दाखवला तो म्हणजे विशाल गरत या गोलंदाजाने. कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजं. आणि खास करून आता हे षटक जर तुम्ही पाहिलं 5 चेंडू देखील निर्धाव फेकलेत. जर का हा चेंडू निर्धाव फेकला तर हे मेडन षटक देखील ठरेल आणि या सामन्याचा सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओळे टीमसाठी टर्निंग पॉईंट देखील ठरेल. शेवटचा बॉल आहे. लगातार 3 विकेट पटकावल्यात विशालनं. त्यानंतर पुन्हा एकदा नवीन फलंदाज तुम्ही पाहता मैदानामध्ये दाखल होतोय. अनुभवी असा खेळाडू कैलास पोरजी धानसर 40+ फॉर्मॅटमध्ये देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं परंतु त्याचा फिटनेस जर पाहिला तर अजूनही तो यंग वाटतोय. एवढा चांगला खेळ त्याने देखील अनेकदा आपल्या संघासाठी केला आणि आज मात्र पुन्हा एकदा आपल्या संघासाठी खेळ करण्यासाठी हा खेळाडू तयार झाला आहे. बघा क्षेत्ररक्षणाची विभरचना आपण पाहतो. प्रमोदचं देखील कौतुक करावं लागेल. तुम्ही त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात केला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. फुलटॉसपदा चेंडू यावेळेस क्रॉस बॅटेड फटका मिड विकेटच्या दिशेने फटका सजवला आणि थोडंसं फंबल झालं क्षेत्ररक्षक. त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि एक खूप चांगलं निर्णायक षटक या ठिकाणी संपतंय विशालचं. या षटकामध्ये धावा खर्च केल्या 2 आणि 3 गडी विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरला तो म्हणजे विशाल. वेल प्लेड. थँक्यू. तर या दरम्यान किशोरजी म्हात्रे जे ओवळे टीमचे लिजन खेळाडू आहेत त्यांनी संघनायक प्रशांतजी खानावकर यांचे संपर्क साधायचा. स्टेज समोर या. किशोर म्हात्रे ओवळे टीमचे लिजन खेळाडू. तर या सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे कलाटणी दिली आहे विशालच्या षटकानं. आता समीकरण असेल 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. 12 बॉल आणि 32 धावा. भगवान मसे जो एक विस्फोटक फलंदाज पडगे संघाचा त्याला मात्र आता इथे संधी आहे नायक होण्याची. एका बाजूनं गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज सज्ज होतोय रोहन मुंगाजी मॅन फ्रॉम ओवळे अजनबी ओवळे संघाचा खेळाडू. RPLच्या दुसऱ्या पर्वामध्ये खूप चांगली गोलंदाजी रोहननं केली होती आपल्या टीमसाठी आणि पुन्हा एकदा संघनायकानं प्रमोदनं त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. शेवटचे 12 बॉल आणि 32 धावांची गरज. 12 चेंडू आणि 32 धावा. समोर असेल भगवान. या एंड मात्र आता धावा करायला लागतील भगवानला खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट रोहन तयार. पहिलाच बॉल फुलटॉस पद्धतीचा होता. इथे मात्र तुम्ही पाहताय अलॉंग द कार्पेटच्या साह्याने आणि नशिबाचा हा चौकार. बघा थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि अखेरच्या क्षणाला मात्र चकवा दिला क्षेत्ररक्षकाला आणि हा 4 धावा मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला. तर किशोर म्हात्रे जे ओवळे टीमचे खेळाडू आहेत त्यांनी संघनायक प्रशांत खानावकर यांचे संपर्क साधायचा आहे. तर शेवटचे 11 चेंडू आणि आता 28 धावांची गरज. 11 बॉल आणि 28 धावा हे समीकरण उरलंय मैदानामध्ये. स्ट्राईक रेट वाढवावं लागेल फलंदाजांना. इथे नशिबाची साथ देखील मिळाली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. ओव्हर द विकेट रोहन तयार. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉफ्ट केला बॉलला ऑन साईडमध्ये लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रणय. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान तुम्ही पाहताय सिंगल आली. बघा
40+ खेळाडू, परंतु त्याच्यामध्ये असलेली चपलाई कैलास पोर्जीकडे. तुम्ही आता सेकंड रनसाठी तो सज्ज होता, अर्ध्या पिचवरती पोहोचला होता खेळपट्टीवरती, आणि एका बाजूने मात्र अखेरच्या क्षणाला भगवान मसेनं या ठिकाणी नकार दिलाय. आता मात्र बॉल असतील 10 आणि धावा कर्जात 27. 10 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला. इथून थोडासा गेअर बदलावा लागेल, एक्सिलेटरवरती पाय ठेवणं खूप गरजेचं आहे. धावांची गती ही वाढवावी लागेल फलंदाजांना. तर दुसऱ्या बाजूने मात्र एखाद दुसरा डॉट चेंडू फेकावा लागेल रोहनला. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता. यावेळेस तुम्ही पाहताय खूप चांगल्या पद्धतीची रणनीती आखली आहे. ज्या ठिकाणी सिंगल होती तिथे मात्र 2 धावा घेतल्या, कारण शॉट मिडविकेटचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये होता, आणि त्यानंतर मात्र ओव्हर थ्रो अजून एक धाव ॲड झाली आहे, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमच्या धावफलकावरती. शेवटचे बॉल असतील आता 9 आणि धावा कर्जा 24. 9 चेंडू आणि 24 धावा या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे या 24 धावा या कंप्लीट कराव्या लागतील विजयासाठी स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला. तर एका बाजूनं या 24 धावा रोखायच्या, त्यामध्ये सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवळे टीमला. नंदकुमारजी तुम्ही पाहता आमचे खऱ्या अर्थानं ओवळे नगरीचे उपसरपंच आहेत. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व, कारण जेव्हा जेव्हा आम्ही ओवळे प्रीमियर लीग पाहिली, त्या टीममध्ये प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांचा संघ आणि त्यांना स्वतः खेळताना देखील आम्ही पाहिलं आहे, आणि ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. एका बाजूला आपण पाहतो या ठिकाणी संदीपजी म्हात्रे म्हणजे संपू दादा हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. ओव्हर द विकेट 9 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना यावेळेस तुम्ही पाहता स्लॉक स्वीप केलाय, बॉल चाललाय सरळ मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावेसाठी हा दर्जेदार षटकार. चांगल्या पद्धतीने हा फटका सजवला भगवान मसेनं. लवकर पिकअप केला बॉलला, कारण दोन्ही अँगलनं बॉलला फिरवण्याची क्षमता रोहनकडे आहे, आणि टप्प्यावरती मात्र त्यांनी नियंत्रण ठेवावं लागेल. आणि इथे फटका देखील तेवढा सुंदर होता, बॉल चांगला होता, पण तेवढाच चांगला फटका पण भगवानच्या माध्यमातून आपण पाहिला. मी पहिल्यांदाच उल्लेख केला, पडगे संघाचा एक विस्फोटक फलंदाज आहे भगवान मसे. जेव्हा जेव्हा पडगे ग्रामीण संघ अनेक मैदानात खेळतो तेव्हा तेव्हा या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं आहे, आणि त्याच्या बॅटमधून मात्र खऱ्या अर्थानं या क्षणाला स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला हा संजीवनी देणारा षटकार आलाय. आता समीकरण बनलंय शेवटच्या 8 चेंडू आणि आता 18 धाब्याची गरज. 8 बॉल 18 धावा हे दोन चेंडू भरपूर निर्णायक असतील या सामन्यामध्ये रोहन मुंगाजी या गोलंदाजाचे. 8 बॉल आणि 18 धावा. विशाल घरतनं जे षटक फेकलं तिथून मात्र थोडंसं कमबॅक केलं सिद्धिविनायक एंटरप्राइजच्या ओले टीमनं, आणि कदाचित शेवटच्या षटकाची जबाबदारी विशालकडे येईल, कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे, प्रतीक असेल विशाल हे दोन्ही एकाच संघाचे खेळाडू, व्हेरिएशन ज्यांच्याकडे आहे असे गुणवान गोलंदाज, आणि सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये ज्याच्याकडे चेंडू बोलवण्याची क्षमता आहे तो गोलंदाज नेहमी हवी ठरलाय, त्यातील विशाल घरत हा गोलंदाज. रोहनला कमबॅक करायचा आहे. ओव्हर द विकेट भगवानसाठी हा फुल टॉस पद्धतीचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह. यावेळेस बॉल चालला सरळ गोलंदाजच्या पाठीमागे आणि सरळ ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी, त्यामुळे मिळतील इथे 4 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमला. चांगले फटके देखील आपण पाहिले या ठिकाणी. भगवानच्या माध्यमातून चौकारानंतर 3 धावा आल्या, स्ट्राईक रोटेट झाली, ओव्हर थ्रो झाला, तो थोडासा तुम्ही पाहता या ठिकाणी लाभदायक ठरला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. रोहन पुन्हा येतात तयार पंचाच्या डाव्या बाजूला. ओव्हर द विकेट यावेळेस देखील वेगा चेंडू फेकला आणि स्वतः क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील शॉर्ट स्क्वेअर लेगला. तत्पूर्वी 1 धाव आली आणि स्ट्राईक राहील, ती म्हणजे भगवान मसे या खेळाडूकडे. 4 षटकांचा खेळ संपला आणि त्यानंतर मात्र शेवटचं 1 षटक, आणि या ठिकाणी स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला धावा करायच्या 6 चेंडूमध्ये, त्या म्हणजे 13. थँक्यू. तर हे होतं खरं तर टायटल सॉन्ग या प्रीमियर लीगचं. खूप चांगली धून तुम्ही ऐकली आहे, परंतु मैदानामध्ये आता क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल, कारण एका बाजूनं गोलंदाजी करण्यासाठी मी ज्याचा उल्लेख केला, 3रं षटक ज्या गोलंदाजानं फेकलं विशाल घरत, त्याच गोलंदाजाला पाचारण केलं संघनायकानं. खूप चांगली रणनीती
प्रमोद घरत जो एक मास्टरमाइंड संघनायक आहे. 6 चेंडू आणि आता 13 धावेची गरज. 6 चेंडू आणि 13 धावा. 6 बॉल आणि आता 13 धावा. खूप महत्त्वपूर्ण मॅच आणि तुम्ही पाहता या ठिकाणी हे षटक देखील तेवढंच महत्त्वाचं समोर आहे, तो म्हणजे भगवान मसे. खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी भगवानच्या माध्यमातून पाहिली. फुल टॉस बॉल, मोठा फटका, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे, अंतर कापेल का, तर इथे उत्तर आहे झेल पकडलाय. भगवान बाद होते पहिल्याच बॉलमध्ये, मोठा झटका बसतोय तो म्हणजे पडगे टीमला. तर पहिल्या बॉलवरती हा विकेट मिळाला आणि पुन्हा एकदा एक नवीन ट्विस्ट तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. विशालवरती दाखवलेला विश्वास. या मॅचमध्ये जवळजवळ 4 गडी बाद केले आतापर्यंत. 7 चेंडूमध्ये विशालनं आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. अजूनही 5 बॉल आहेत आणि 13 धावांची गरज आहे, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या पडगे टीमला. सिद्धिविनायक एंटरप्राइज ओळे टीम जी मैदानामध्ये खेळते, ब्ल्यू जर्सी जी परिधान केली, त्याचे आमचे पुरस्कर्ते आहेत राहुल उलवेकर आणि त्यानंतर मयूरजी उलवेकर. आणि एका बाजूने स्वर्गीय भरतदादा स्पोर्ट्स पडगे जो संघ मैदानामध्ये खेळतो, ब्लॅक जर्सी ज्यांनी परिधान केली आहे, त्याचे खऱ्यानं ज्यांनी आम्हाला सुपूर्द केले ते आमच्या शिवसेना पनवेल तालुका प्रमुख एकनाथ शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून मिळाले. त्यांचंही आम्ही पुन्हा एकदा PPL कमिटीच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो. शेवटचे 5 बॉल आणि धावा करायच्या, त्यामध्ये 13 ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, खूप चांगला चेंडू होता. अजिंक्य आता स्वतः संघनायक मैदानामध्ये दाखल झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंडकडे मात्र या ठिकाणी धोका संभावेल का. यस, पंचाने मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, तर आपण रिव्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी. रनआउट आहे की नाही, खूप महत्त्वाचा डिसिजन असेल या ठिकाणी दोन्ही टीमसाठी. कैलास नॉन स्ट्रायकिंग एंडकडे आलाय. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना विशालचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत विशालनं केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी जेव्हा आमचे पंच करतील ऑफिशियल, तेव्हा दोन्ही संघाचे 12th मॅन इथे असतील आमच्यासोबत. त्या व्यतिरिक्त एकाही खेळाडूने आमच्या या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं नाही आहे. हॅलो. तर परेश ठाकूर यांना आपण विनंती करूया की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. तर स्वर्गीय सिद्धी गुरुनाथ ठाकूर हिच्या स्मरणार्थ कार्य तर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह देण्यात आले आहेत. तर परेश ठाकूर यांना आपण विनंती करूया, या आपण व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. I11 ओवे आणि अंश11 खेरणे या 2 संघांदरम्यान पुढचा सामना असेल, ज्यामध्ये टॉस जिंकला उस्माननं. आणि उस्मानच्या संघाला ज्या आम्हाला जर्सी ज्यांनी दिल्या ते आमचे सन्माननीय यशवंतजी शेळके साहेब, त्यांच्या माध्यमातून मिळाल्या. त्यानंतर अंश11 खेरणे संघाच्या ज्या जर्सी आम्हाला मिळाल्या ते सन्माननीय जयेंद्र शेळके साहेब, ग्रामपंचायत सदस्य ओवे यांच्या माध्यमातून मिळाल्या. त्यांचंही आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. तर मॅच तुम्ही पाहताय, निर्णय आलाय, निर्णय पोहोचेल. थोडी आपण या ठिकाणी अजून थोडासा वेळ घेऊया, कारण खूप महत्त्वाचा डिसिजन आहे. आमची PTCची संपूर्ण टीम सज्ज आहे. त्यांच्या माध्यमातून मात्र खूप चांगलं या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही घर बसल्या पाहताय. आणि जे प्रेक्षक घर बसल्या ही स्पर्धा पाहतात त्यांचंही आम्ही पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतोय. तर रनआउटचा रेफर केला पंचाने आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल काही क्षणातच. खूप महत्त्वाचा हा डिसिजन असेल. 5 चेंडूमध्ये 13 धावांची गरज होती बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला. आज आमचे बरेचसे समालोचक मित्र, आमचे सिनियर संतोषदादा घरत. तर फलंदाज बाद बघा, दोन्ही वेळेला जेव्हा रेफर घेतला तेव्हा दोन्ही वेळेला निर्णय मात्र लागला स्वर्गीय खऱ्या अर्थाने या ठिकाणी माफी असावी सिद्धिविनायक एंटरप्राइज ओले टीमच्या बाजूनं. आणि इथे मात्र अजून एक विकेट, तर समीकरण असेल शेवटचे 4 बॉल आणि 13 धावांची गरज. यस DJ. तर 4 बॉल आणि आता 13 धावांची गरज. स्वतः संघनायक मैदानामध्ये आहेत अजिंक्य पाटील. संघनायक सरसेनापती मैदानामध्ये आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय ऋषिकेश चौधरी, जो वलवली संघाचा खेळाडू आहे.
आमचे डीजे ऑपरेटर सँडी आणि सूरज हे देखील त्याच गावातून बिलॉंग करत आहेत. त्यांचा गावातील हा खेळाडू मैदानामध्ये आहे. तर 4 बॉल आणि 13 धाबा खूप मोठं समीकरण आहे सध्याच्या घडीला फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कारण विशाल ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत विशालने केली आहे या संपूर्ण मॅचमध्ये. तर 4 बॉल 13 धाबा अजिंक्य तयार सॅकिंग एंडला. मोठा फटका खेळायचा होता बघा. अजून एक चांगला चेंडू आणि पंचाचा इशारा तो बॅटकट, त्यामुळे 1 धाव ॲड होईल अजिंक्यच्या खात्यामध्ये. 3 बॉल आणि 12 धाबा, 2 मोठे फटके आणि ऋषिकेशच्या कडे ही क्षमता देखील आहे असे फटके खेळण्याची. त्याच्याकडून आता मोठी अपेक्षा असेल ती म्हणजे स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला. ज्या पद्धतीनं या सामन्यामध्ये कमबॅक केलं प्रमोदच्या संपूर्ण टीमनं, ते खऱ्या अर्थानं कौतुकास्पद राहिलं. विशालनं फेकलेलं हे दुसरं षटक, दुसरा स्पेल विशाल टाकतो मैदानामध्ये. 3 बॉल आणि 12 धाबा हे समीकरण मैदानामध्ये आले. कोण जिंकेल? बॅटिंग करणारा संघ की क्षेत्ररक्षण करणारा संघ? फटका फसलाय. अजून एक विकेट मिळेल का विशालला? या सामन्यामध्ये जवळ हा 5वा विकेट मिळवतोय विशाल हा गोलंदाज. सात फलंद हॅलो 7 गडी बाद झालेत. अजूनही 2 बॉल आणि 12 धाबांची गरज. अजिंक्य पाटील संघनायक मैदानामध्ये आहे. पारगावचा अक्षय पाटील मैदानामध्ये चाललाय. यावेळेस तुम्ही पाहता 9व्या क्रमांकावरती. अजूनही सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. कंपल्सरी चेसिंग देखील आहे. त्यामुळे 2 बॉलवरती लगातार 2 षटकार हे खेळावेच लागतील अजिंक्य पाटील या फलंदाजाला. संघनायक मैदानामध्ये तुम्ही पाहताय संपूर्ण स्पर्धा जर तुम्ही पाहिली आहे, रन रेट कॅल्क्युलेशन फार महत्त्वाचं असेल. जरी तुम्ही पराभव जरी तुमच्या पदरी आला तरी अंतर कमी करण्याची संधी देखील असेल फलंदाजांकडे. परंतु एका बाजूने अजिंक्य पाटील असा खेळाडू आहे जो अशा क्षणाला मात्र पुन्हा एकदा नवीन ताकदीनं नवीन उमेदीनं मैदानामध्ये सज्ज होऊ शकतोय. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल तुम्ही पाहताय. बॉल चाललाय सरळ मिड विकेट सीमारेषा लगत आणि रोशन मात्रचं खूप चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अजून एक सिंगल आली. या सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे मजबूत पकड मिळवली आहे ती म्हणजे सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओवळे टीमनं. 1 बॉल आणि आता 11 धाबा. एखादा चमत्कारच या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला कमबॅक करून देईल. आपण पाहतो या ठिकाणी पूर्णपणे मॅचमध्ये मजबूत पकड मिळवली आणि शेवटचा बॉल आणि शेवट गोड करणारा फटका आला तो म्हणजे अक्षय पाटील मॅन फ्रॉम पारगाव या फलंदाच्या बॅटमधून आल्या 4 धाबा. आणि इथे जर आपण पाहिलं तर जवळ हा सामना जिंकला 7 धावांनी. या ठिकाणी 6 धाब्याने जिंकला तो म्हणजे सिद्धिविनायक एंटरप्राइज ओवळे टीमनं. हार्ड लक स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीम. दोन्ही संघ मी I11 ओवे टीमच्या संघनायक म्हणजे उस्मानला विनंती करा आपण लगेचच मैदानात ताबा घ्या. त्यानंतर प्रशांत खानावकर आपली सलामी उधळी मैदानामध्ये आपण दाखल करायचे आहे. हॅलो हॅलो तर आजच्या दिवसातला पहिला सामना जिंकला तो सिद्धिविनायक ओळे संघानं. खूप चांगला सामना पाहायला मिळाला. तो मात्र भरस्फोट पडगे विपक्ष सिद्धिविनायक ओळे दोन्ही संघांना सेकंड करून करायचा आहे स्पर्धेच्या नियमानुसार. आणि आज आपण पाहतोय ज्या प्रकारे खेळपट्टी थोडीशी या ठिकाणी ओलसर होती त्याचा फायदा मात्र या ठिकाणी निश्चित दोन्ही खेळाडूंच्या आणि सर्व संघाच्या खेळाडू कर्णधारांनी या ठिकाणी भविष्य वर्तवलं होतं की थोडासा दमटपणा खेळपट्टीमध्ये आहे. मात्र त्याचा फायदा कुठल्या संघाला मिळेल. मात्र अतिशय चांगला सामना पाहायला मिळाला. 5 षटकाच्या सामन्यामध्ये 53 धावा झाल्या होत्या आणि ते 53 धावा चेस करत असताना भरस्पत पडगे संघ मात्र 46 धावांवर गारद झाला. तर 2 षटकं फेकून 5 गडी बाद करणारा आणि 8 रन देणारा विशाल गरत मॅन फ्रॉम खारकोपर हा खेळाडू ठरला या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. शुभेच्छा असतील. नक्कीच रोशन अतिशय चांगला सामना आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी निश्चित विशाल घरात जे दीप्ती स्पोर्ट खारकोपर